पुढची बातमी पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असलेल्या खाडीस शेखनं पाक समर्थनार्थ ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस एक पोस्ट टाकली होती। त्या पार्श्वभूमीवर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तिची रवानगी येरोडा कारागृहात करण्यात आली। आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली। यावेळी सुट्टीवरील खंडपीठानं राज्य यंत्रणांना आणि महाविद्यालय प्रशासनाला या प्रकरणावरून चांगलंच फटकारलंय। याची सविस्तर माहिती दिली आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पहलगाम मध्ये जो भ्याड हल्ला झाला त्यानंतर भारत सरकारने जे प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर मार्फत, तेव्हा देशभरात एक असा नाजूक परिस्थिती होती। त्यामध्ये जेव्हाही केव्हा कोण काही एक अपवादक काही वक्तव्य करत होतं त्याच्यावरती त्वरित कारवाई करण्यात येत होती। त्याच अनुषंगाने पुण्यातील एका 19 वर्षीय मुलीवरती कारवाई करण्यात आली होती। तर ती कारवाई नक्की काय होती? पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये राहणारी एक मुलगी जी पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, द्वितीय वर्षाला ती होती, तेव्हा तिने एक वादग्रस्त वक्तव्य नाही म्हणता येणार पण एक सोशल मीडिया पोस्ट खरं तर शेअर केलेली होती तिच्या इंस्टाग्राम हँडलवरती। आणि रिफॉर्मिस्तान अशा या पेजचं तिने रिपोस्ट केलेलं होतं। तेव्हा ते पाकिस्तानाच्या समर्थनात खरं तर ती पोस्ट होती आणि त्यानंतर कोंढवा पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली होती आणि तिची रवानगी ही येरोडा कारागृहात करण्यात आली होती। त्यानंतर महाविद्यालयाने तात्काळ कारवाई करत तिला रस्टिकेट देखील करण्यात आलं होतं। तिची सुनावणी खरं तर आज मुंबई उच्च न्यायालयात होती आणि त्या मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणीच्या दरम्यान जे सुट्टीचं खंडपीठ आहे त्यांनी चांगलंच राज्य सरकारला आणि महाविद्यालयाच्या प्रशासनाला चांगलंच फटकारलेलं आहे। खरं तर आधी जेव्हा एक बेल अपील केलेली होती ती एका मॅजिस्ट्रेटकडनं नाकारण्यात आलेली होती, पण जेव्हा आज मुंबई उच्च न्यायालयात त्या संदर्भात सुनावणी झाली त्यात चांगलंच फटकारलेलं पाहायला मिळालं। न्यायमूर्ती गोडसे यांनी महाविद्यालयाच्या वकिलांना तोंडी फटकारताना म्हणले, हे काय आहे? तुम्ही विद्यार्थिनीचे आयुष्य बर्बाद करत आहात। हे कोणत्या प्रकारचे वागणे आहे? कुणीतरी काहीतरी वक्तव्य केलं की तुम्ही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का? जेव्हा आज सुट्टीवरचं जे खंडपीठ आहे त्यांनी जेव्हा या सगळ्या प्रकरणाची सुनावणी केली तेव्हा महाविद्यालयाच्या प्रशासनाला आणि त्यासोबतच जे राज्य सरकारचे जे यंत्रणा आहेत त्यांना चांगलंच फटकारलं आणि तेव्हा त्यांनी एक सगळ्यात मोठा असा प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थ्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचं अधिकार नाही आहे का? आणि इथे आपण आत्ता काय करतोय की विद्यार्थ्यांना आपण इथे गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करतोय का? हे सगळं झाल्यानंतर खंडपीठाने असं देखील सांगितलेलं आहे की नवीन एक जी याचिका आहे जामिनाची ती आज दाखल करण्यात यावी आणि त्यावरती आज संध्याकाळीच एक सुनावणी होईल आणि तिला परीक्षेला बसू देण्यात यावं हे देखील सांगण्यात आलं। तिच्यासोबत काही पोलीस देखील तिथे एस्कॉर्ट करण्यात येतील अशा प्रकारची ही सुनावणी सगळी झाली आणि या दरम्यान खंडपीठाने चांगलेच महाविद्यालयाला आणि त्यासोबतच राज्य सरकारच्या यंत्रणेला फटकारलेले आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।